रामकृष्ण हरी माऊली. मी आज शेंगाचं लाडू बनवते. शेंगा, गूळ, वेलची पूड टाकून हे लाडू असं बांधून घेतलेत मी सगळं. आणि हे लाडू बनवताना मला आईनं कोणतीच मदत केली नाही. सगळी प्रोसेस मी स्वतः केली आहे. आणि शेंगाचे लाडू खाण्यासाठी खूप पौष्टिक पण असतात. लाडू बनवून झालते माझे, तोपर्यंत पप्पा रानातून आमच्या रानातल्या झाडाचं चक्कू घरी घेऊन आलतं. आणि आमच्या झाडाचं चक्कू खूप गोड आहे आणि खूप मोठं मोठं चक्कू लागतात झाडाला. चिक्कूचं झाड छोटंच आहे पण त्याला चक्कू भरपूर लागतात. काल पण पप्पांनी जे खाली होतं ते चक्कू काढून आणलं होतं आणि आज राहिलेलं चक्कू एवढं काढून आणलं. आणि एवढ्या सगळ्या चक्कूमध्ये मला 4 चक्कू पिकलेलं सापडलं होतं. आणि झाडाला पिकल्यामुळं जास्त गोड आहेत हे चक्कू. चक्कू खात होते तोपर्यंत आई म्हणली कोबीची भाजी करून घे. आता आईचा आदेश आहे म्हणल्यावर ऐकावं लागणारच आहे. कोबी स्वच्छ करून घेतला, कट केला. मोठा कोबी असल्यामुळं मी अर्धाच कोबी घेतला आहे. असा बारीक कापून घेतला आणि परत स्वच्छ पाण्यानं कोबी मी धुवून घेतला सगळा. लगेच परत कोबीला फोडणी टाकून घेतली. जिरे, मोहरी, कढीपत्ता, आलं लसणाची पेस्ट टाकून मी कोबीला फोडणी दिली. फोडणी व्यवस्थित भाजून झाल्यावर नंतर त्याच्यात मी कोबी टाकला सगळा. नंतर घरातलाच मसाला टाकला आणि काळं तिखट, मीठ आणि डाळ टाकून सगळं मिक्स करून घेतलं. कोबीला थोडं तेल सुटेपर्यंत भाजला आणि वरून नंतर शेंगाचा कूट टाकला. कूट टाकून झाल्यावर मी लगेच त्यात थोडंसं पाणी टाकलं, कारण जर पाणी नाही टाकलं तर कोबी खाली चिटकतो. 10 ते 15 मिनटात कोबी शिजतोय. आणि असा कोबी तयार झाला आहे माझा. कोबी झाल्यावर आईनं रानातनं कांद्याची पात आणली होती. ती पात मी स्वच्छ करून नीट करून घ्यायला लागली, कारण आईचं पण काम कमी होतं आहे. परत सगळी पात अशी मी स्वच्छ करून घेतली आणि परत बारीक कट केली. आणि तेवढीच आईच्या कामात मदत पण झाली. येताय काय मग असे गावाकडचे मोठे मोठे आणि झाडाला पिकलेले चिकू खायला?